हे भाऊ जे आहेत वयाच्या 12व्या वर्षापासून कटिंगचं काम करतात. दादा नाव काय तुमचं? मुन्ना बोरकर. मुन्ना बोरकर. कुठे राहणं तुमचं? नरेंद्रनगरला. अच्छा अच्छा. हे बघा इथे हे रस्त्यावर दुकान आहे. अतिक्रमणवाले येतात हटवतात, पण भाऊनी पुन्हा हे उभं केलं दुकान. आणि मी विचारलं भाऊला, म्हटलं माझी कटिंग करून देता का, आणि माझा झाला आहे ॲक्सिडेंट. तर दादा म्हणाले मला की हां घरी येऊन करून देतो आणि 300 रुपये घेणार. तर ठीक आहे, त्यांच्या रेट आहेत त्याच्यानुसार ते घेतात पैसे, त्यात काही वाद नाही. हे दादा हे बघा सगळी कटिंगची तयारी करतात आहे. तर म्हणजे तुम्ही आता किती पैसे कमावता रोज दादा? आला टाइमचा 1000 भी आहे, आला टाइमचा 200 भी आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि पावसाच्या दिवसात काही इथे नाही. मग घरी नाही बोलवत का कोणी? ऑर्डर राहिले तर फोन राहिले तर बोलवतो. अच्छा अच्छा. बरं, तुम्ही समाधानी आहे तुमच्या या व्यवसायात? नावी समाज आहे. हां हां हां. समाधानी म्हटलं म्हणजे आनंद आहे का? तुम्ही आनंदी आहात का? आनंद आहे आम्ही. मी तुम्हाला समज नाही विचारला. घरी कोण कोण आहे मग तुमच्या? 2 मुलं आहे, हां. बायको आहे. मुलाला लागली का नोकरी? नाही, शिकून राहिले? हेच कामं करते. अच्छा, मग त्यांनी कुठे टाकले दुकानं? दुकानाला टाकले, दुसरे जॉब करते. अच्छा, पार्लरमध्ये जातात, जेंट्स पार्लरमध्ये? जेंट्स लेडीज पार्लर. अच्छा अच्छा, चांगलं चांगलं. सुरुवात आहे दादांची. दादांनी देवाची पूजा केली आणि आता आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली. हे ग्राहक तयार आहे दादांचं. वाट पाहत होतं दादांचं ग्राहक. दादा यांची कटिंग करायची किती पैसे घेता तुम्ही? आम्ही 150 रुपये. अच्छा, यांची कटिंग करायची 150 रुपये. आणि ते काळं बिळं लावते, मेहंदी लावते त्याचे ते नाही करत तुम्ही? करतो, ते बी करतो. आणून दिलं तर लावायचे 50 रुपये घेतो. अच्छा और आमची राहिली तर 100 रुपये घेतो. अच्छा 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 अच्छा. तुम्हाला माहिती आहे का तुमचं पोरगं जाते त्या पार्लरमध्ये किती पैसे घेते त्याचे? किती घेते तरी अंदाज? 500 रुपये कटिंग आहे गाडी. हो, आणि ते मेहंदी बिंदी लावायचे हे वेगळं आहे. त्याचे किती पैसे घेते माहिती आहे तुम्हाला? ते तिथं 600 रुपये घेतो. आजी 2,500 रुपये घेते. 2,500 लावाते नाही, हे नाही म्हणून झालो, लावाते. नुसते तुम्ही जे 50 रुपयात लावता ते 600 रुपयात, आणि मग ते दूध नेणे वगैरे जे आहे ते होते ते 2,500 रुपयात. हां, ते धुण्या सगळं ते 2,500 रुपयात. बरोबर बरोबर. 5-10 हजाराची गाई आहे. गाईचं काही नाही बघू विचारा. हां 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 गाई लगीत आहे. हां, बरोबर आहे. म्हणजे ते डायच्या भावानुसार ते. शिक्षिका होती तर माझ्या वर्गात पोरं होते तुमच्या समाजाचे. वेळेला मी विचारलं का रे कटिंग करायच्या हे कैच्या किती प्रकारच्या राहते? ते पोरगं म्हणे 20 प्रकारच्या कैच्या राहते म्हणे. राहते 20 प्रकारच्या कैच्या राहते? राहते. हो. अलग अलग कशा कशा राहते त्या? साधी बी केचे आहे, वेगळे बी केचे आहे. काय केच्याच्या वेगळे काम आहे. आता हे मोठी दुकानामध्ये केचे वेगळे चालवते. अच्छा, पण 20 प्रकारचे असतात का? हो असतात. हो, ही नवीन माहिती मिळाली तुमच्याकडून मला. 20 प्रकारच्या कैच्या असतात. आता हेच मशीन आहे तर काय 10-12 प्रकारची आहे. अच्छा अच्छा. ही हां हां एकच मशीन ना. अच्छा अच्छा. मशीन बारीक आहे, एसीन चोपर आहे, एसीन मोठी हां चोपर हां. आहे. जाडे केस, बारीक केस, म्हणजे मिशीचे केस, दाढीचे केस, असे सगळे प्रकार असते का? चला, थँक्यू दादा. ठीक. सर्वांना नमस्कार. हे आहे आजचं माझं रूप. हा माझा डावा हात, त्याच्यामध्ये आहे फ्रॅक्चर प्लास्टरमध्ये. हे असं दिलेलं आहे फ्रॅक्शन. तर हे होण्यामागे काय आहे तर मला आठवतं आहे, किती मोठं झालं तरीसुद्धा आपल्याला एखादी नवीन गोष्ट करता आली की जसं एक्साइटमेंट ज्याला म्हणतात ना, छोटं मूल जसं चालायला लागले की भूम पळते, तसं कदाचित माझं झालं आणि मी पडले. आणि मुळात हा डावा हात माझा फ्रॅक्चर झाल्यानंतर एक लक्षात आलं मला की माणूस प्राणी जो आहे केवळ हाताचाच उपयोग करत नाही, तर डावा हात निकामी झाल्यानंतर तो आपल्या दाताचा, डाव्या पायाचा, दोन्ही पायांचा, उजव्या हाताचा, वेळप्रसंगी आपली हे जे आहे कोपर, या सर्व अवयवांचा वापर करू शकतो. याचा अनुभव मी घेतला. पण यासाठी एक आहे की आपली बुद्धी जी आहे ती जरा समयानुकूल म्हणजे प्रसंगावधानानुसार ती चालायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी सहज साधल्या जातात. हे मी या अनुभवातून घेतलं. काही वेळेला फार असं वाईट वाटलं नाही. हा सुद्धा एक अनुभव जो आहे आयुष्यात घ्यावा.
आणि अगदी सुरुवातीपासून जरी याचं सविस्तर असं कथन केलं ना तर प्रत्येक माणसाला असं शिकण्यासारखं खूप सारं या माझ्या अपघातामध्ये आहे असं मला वाटते. पुढे कधीतरी त्याच्यावर अगदी सविस्तर मी बोलेल. थँक्यू.